हॅलो 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 दयामते नारायण दयामते नारायण दयामते नारायण शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते तुका म्हणे लीन भावे तुका म्हणे लीन भावे तुका म्हणे लीन भावे कळे भावे वर्मा हे 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 दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते शुद्ध पुण्यते जय ढोबार घुमाय 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 जय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय हरि जय 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 ढोबार घुमाय जय 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 ढोबार घुमाय ढोबार घुमाय हरि जय 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 हरि जय 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 ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय ढोबार घुमाय हरिभक्तपरायण भास्कराबा मोठे आणि त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण डांगे महाराज. हॅलो
हा करणे तेची करा 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 हेची करा करणे तेची करा हे करणे तेची करा 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 नरका घोरा एकादा नरका नरका गोरका दाता गोरका दाता गोरका दाता नरा गोरा नरका गोरा गादा नरका गोरा गादा नरका गोरा कादा हे दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण नरका गोरका हो जाता नरका घोरा अघोरा का हो जाता नरका घोरा
हृदयामध्ये नारायण हृदयामध्ये नारायण हृदयामध्ये नारायण शोधपुण्यते एक हे शोध पुण्य जय का पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य
विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्यामनाथ महाराज श्री संत गजानन महाराज हे हे विठ्ठल जगद्गुरु तुकाराम सद्गुरु श्यामनाथ महाराज श्री संत गजानन महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी करने ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक शरणांगता देव राखी शरणांगता देव राखी इरा वाखी विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक तुका म्हणे लीन भावे तुका म्हणे लीन भावे कळे भावे वरमहे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य संतमानन्द परा ब्रह्मलिंग पांडुरंग कर प्रथमन भानो
विचारू कधीचा विचारू त्याच्याप्रमाणे कधीचा विचारू कधीचा विचारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांग तेजोदिकामोदि वक्रम खलानीशवादा पनोदार दक्षम समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता अभिनवा विलासिनीचे चातुर्यार्थ कलाकामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया ओम नमो श्रावणाथा तुम्हा प्रार्थनीय आता सेवेस आरंभिता होतो आहे प्रताप पायाचा धन्य 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 प्रताप पायाचा प्रताप
माझ्या सद्गुरु रायाचा काय होत राई त्यांचे चरणी माझी डोई ध्यायी दाजानुबाहुं धृत शरधनुष्यं बद्ध पद्मासन संपितं वासो वसानन्नव कमलदल स्पर्धि नेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीतामुख कमल मिलल्लोचन नीरधावन नानालङ्कार दीप्तं ददत मुरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं मंगल भवन अमंगलहारी द्रवहुषु दशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम महाराज विराजिए आइए हनुमंत पाठीमागून अजिबात आवाज येत नाही. जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत कीर्तन चालू होत नाही. हर हर जीवन आलात का? जीवन का उपाशी व्हायची असेल पंगत? हर हर विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. हॅलो, आवाज क्लिअर करा. पहिल्यासारखा आवाज ठेवा. आवाज एकदाच लावा दादा, पुन्हा पुन्हा म्हणायला नको. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेले अभंग श्रीमंत श्री महान भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा अभंग असून उपदेश्वर प्रकरणातील सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर विवेचन पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा: पावन पवित्र दरबार मौजे परंडा याच नगरीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यामध्ये असणार आमचे संत श्रेष्ठ गजानन महाराज मंदिर आणि त्याच मंदिरामध्ये हा चालत असणारा उत्सव म्हणजे विजय ग्रंथ पारायण सोहळा व भागवत कथा सोहळा हे या ठिकाणी या नामयज्ञ सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या नामयज्ञ सोहळ्यातील आजचा दिवस म्हणजे 6वा दिवस आहे. हे 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प परम भाग्याने माझ्या वाटेला आलेले आहे. सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने हा चालतोय. गेली 6 दिवस झालं चालतोय हा सप्ताह. नवे गेली 13 वर्ष झालं चालतोय हा सप्ताह. एक तप झालंय. आता खरं म्हणजे दुसऱ्या तपामध्ये आपण पदार्पण केलंय. 13 वर्ष या वर्षी कंप्लीट होत आहेत. बरोबर आहे. आपण 13 वर्षामध्ये पदार्पण करतोय म्हणजे तपपर्ती सोहळा झालेला आहे. 12 वर्षानंतर एक तप होत असतं कुठल्याही साधनेचं आणि ती साधना म्हणजे सप्ताह. म्हणजे 12 वर्ष झालेली आहे आणि हे म्हणजे चाललेलं 13 वर्ष. हे ज्यांनी उभारलं ना त्यांचे कैलासवासी दयाशंकर तिवारी काका म्हणजे आमचे सर्वांचे लाडके काका, सामनगावकरांचे लाडके काका असणारे, पण ते आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीयेत. पण त्यांच्या पश्चात चालवत असणारा त्यांचा परिवार म्हणजे त्यांची पत्नी अरुणाताई तिवारी काकी आहेत सर्वांच्या, आणि त्यांची मुलं अजित तिवारी आणि गजानन तिवारी. नाव सुद्धा गजानन ठेवलंय आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने हा नामयज्ञ सोहळा आहे. आणि त्यांचा असलेला सर्वच मित्र परिवार यांच्या सहकार्यातून हा संपन्न होत असलेला सोहळा आणि त्याच सोहळ्यामधील हे 13वं वर्ष आणि त्याच 13व्या वर्षामधील आज या सोहळ्याचा, या नामयज्ञ सोहळ्याचा 6वा दिवस आहे. आज आपण 6व्या दिवसाकरिता या ठिकाणी उपस्थित आहोत. आता मात्र 3 दिवस बाकी आहे. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये एक तप करायचं तरी काय सोपं आहे का हो? एक तप म्हणजे 12 वर्ष केले, आता 13वं वर्ष सुरू आहे. इवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, असं आमच्या काकांनी लावलेलं एक रोप आहे. हे परमार्थाला केलेली सुरुवात आहे आणि त्याचा एवढा वेल पांगलाय म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा ही परमार्थाची दोर हाती घेतलेली आहे. आणि जसे काका करत होते ना तसा हा परिवार करतोय. आनंद वाटतोय दादांनो. खऱ्या अर्थाने याच मंदिरामध्ये मला पहिल्यांदा येण्याचा योग आहे. महाराज येत आहेत खूप दिवस झालं. काका महाराज तर मला वाटतं 50 वर्ष झालं इकडे येत आहेत. कारण इथं शामनाथ महाराजांच्या दिंडीला जेवण असते ना, त्याच्यामुळे हा परिसर सामनगावकरांचा आहे असं काही म्हणायला हरकत नाही. कारण 50 वर्षापासून या ठिकाणी दिंडीचं आगमन होत असते आणि महाप्रसादाची पंगत देखील असते. मला वाटतं दिंडीच मुक्कामाला इथं असते. त्याच्यामुळं साधू संतांच्या संगतीमधलं हा सर्व परिवार आहे. त्याच्यामुळे याच्यात काय बोलायला शंकाच नाही. विठ्ठल 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 थोरबोले परिवारांकडं आपली दिंडी येते. याच 6व्या दिवसाकरिता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याच्यामध्ये आमची वार्षिकी संस्था आहे, महाराज आहेत, सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, तसेच
आमचे आज जास्त असणारे टाळकरी रोज आहेत का आमच्या महिला? हा, खरं खरं बोला. आजच उभं राहिल्यात. कारण त्यांना माहितीये रोजचा बाबा कसा येईल आणि खाली जर बस म्हणला तर मग पंचायत आहे ना. पण अरे आज आपली पार्टी आहे, कोण बसवतो आपल्याला खाली? हे धाडस ठेवलंय म्हणून एवढं सगळी पैठणी हो. इकडं तरी थोडस रंगीबेरंगी दिसन, पण इकडं बघा नवीन टीम असताना सुद्धा चांगली आहे. नवीन टीम असताना सुद्धा चांगली आहे. उत्साह आहे खऱ्या अर्थाने. बरं, टाळकरी ही तुमच्यापेक्षा जास्त आहेत. ऐकणारे जरा बघा ना, तुम्हीच निरीक्षण करा. टाळकरी सुद्धा आमचा वर्ग जास्त आहे आणि ऐकायला सुद्धा. होय सागर महाराज, भास्कर महाराज बरोबर आहे का? आमचाच वर्ग जास्त आहे. अहो कुठं बी आम्हीच जास्त आहे. नाही, ती आता लाडकी बहीण आली त्याच्यापासूनच अगोदर पासूनच आम्ही लाडकी आहेत. भगवान शंकरांनी आम्हाला लाडकं करून ठेवलंय. आता कुठं तुम्ही आला? लाड पुरवले बायकोचे भगवान शंकरांनी. त्याच्यामुळे आताच्या पुरुष पुरवतीत यात काही नवल नाही, यात काही सुद्धा नवल नाही. मला सांगायचंय काय, जिथं तिथं आमचाच वर्ग जास्त असतोय. चपात्या करायला आम्हीच असतोय, भांडे घासायला आम्हीच असतोय. बोलतय का एक जण तरी? भांडायला आता कसा आवाज आला तुमचा? एवढे सगळे आमच्यात गुण असताना एखादा अवगुण तुम्हाला नाही सहन व्हायचा. खऱ्या अर्थाने सांगू का, हरिपाठाला सुद्धा आमचीच संख्या जास्त असते. बरोबर आहे बुवा? कोण असतं हरिपाठात? आमचीच जास्त संख्या असते. तुमची किती असते ती? कथेला सुद्धा आमचीच असते ती. काय हरकत आहे? जास्त एखादा गुण आमच्याकडे जास्त आहे भांडायचा. काय हरकत आहे? होय महिला मंडळ, आहेत ना तुम्ही माझ्या बाजूने? नाही तर मी ह्यांच्या विरोधात जायचे, तुम्ही नुसतं सुरुवातीला म्हणायचं राहावा मतदान तुमचंच आहे, पुन्हा शेवटी धोका द्यायचा. असं असं तर होणार नाही ना, अजिबात नाही. वा वा वा, विढवलं विढवलं. आता मात्र मी तुम्हाला गोड चिंतन सांगणार आहे. फक्त कुणी सुद्धा कुंभकर्णाच्या बायका व्हायचं नाही, पुरुषांनीही नाही आणि महिलांनी सुद्धा नाही. कुंभकर्णाची बायको माहितीये तुम्हाला? पाठीमागं माहितीये कुंभकर्णाची बायको? सगळे माझ्याकडे बघायला बाई म्हणत असत्याल, पुरुष वर्ग म्हणत असत्याल आम्ही तर बायका केल्यात, या म्हणत असतील आम्हाला सुद्धा पती देव आहेत. महाराजांनी काय नवीन काढलं? अहो कुंभकर्णाची बायको म्हणजे झोप. ती लवकर येते, तिचं आगमन इथं बसलं की होतं. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला जगाच्या मालकाने प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाचा वध केला त्यावेळेला ही बया उठली म्हणले, अय देवा, विधवा केलं तुम्हाला, आता बसू कुठं बसू? त्यावेळेला देव म्हणले, काळजी नको करू, पहिलं स्थान तुला देईल. जिथं माझी कथा कीर्तन असतील ना बाई, अगं समोर जरी बसलेल्या असले ना तरी सुद्धा तुला स्थान आहे. म्हणून बघा ना, समोर जरी काही जण बसलेले असले ना तरी सुद्धा ते घोरतायत. त्याचं कारण आहे, तिनं जगाच्या मालकाकडून मागून घेतलेलं वरदान आहे. त्याच्यामुळे तिचं आगमन अगोदर होतं. मग तुम्ही ठरवा आज आत्ता ताबडतोब बायको कुणाची व्हायचं. आता जागा रे भाई आनो जागा, आता जागा रे भाई आनो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई आनो जागा, आता जागा रे भाई आनो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, काळ जागवून निजलाची माग, काळ जागवून निजलाची माग, जागा रे भाई आनो जागा, आता जागा रे भाई आनो जागा, आता
चला रे भाई म्हणून आता जागं राहायचं. फक्त लईत लई अजून 1.5 तास दिलेल्या वेळेमध्ये कीर्तन संपवणार आहे. कितीही वेळ लावणार नाही. वेळेला मर्यादा आहे आणि त्याचं मी उल्लंघन करणार नाही. ज्या वेळेला चालू झालंय तिथून 2 तासाचा टाइम मी तुमचा घेणार आहे. फक्त तुम्ही मला वेळ द्या. म्हणजे सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. मध्ये झोपा काढू नका, मध्येच जांभळ्या देऊ नका, मध्येच इकडं तिकडं बघू नका. मन इथं आणली का घरी ठेवली, मन इथं आणली का घरी ठेवली. कारण सगळा कारभार मनावर चाललेला आहे. कीर्तन ऐकायचं की नाही ऐकायचं हे मनाने ठरवावं लागतंय. शरीर कीर्तनात येऊन उपयोग नाही. व शरीर कीर्तनात येऊन उपयोग नाही. मन कीर्तनात यावं लागतंय. पाप शरीराने घडतं की मनाने? पाप शरीराने घडतं की मनाने? पाप मनाने घडतं. हे मनोराजा ह्या वरच्या इंद्रियाला घेऊन जात असतोय. पण अगोदर एंट्री हितून होती. मग पाप पुण्याचा साठा याच्याकडे, म्हणजे याने ठरवायचं कीर्तनाला यायचं की घरीच राहायचं. आता बऱ्याच आमच्या महिला मंडळी येतात. कामाचं व्याप आहे बिचाऱ्यांच्या मागं. काही जणांनी शरीर आणलं पण मन घरीच आहे. काही जणांचं दारच लावायचं राहिले. दुधाचं पातील वरी आहे का असं कुणाचं? असू द्या, याचा भरवसा नाही, याचा भरवसा. उद्या पातिल्यात दूध मिळेल, उद्या पातिल्यात दूध मिळेल. पण हे शरीर उद्या नसेल कदाचित. कारण कधी कोणता टाइम कसा येईल याचा भरवसा लागणार नाही. कारण हे अनमोल आहे, हे अनमोल आहे. मग या मनाने ठरवायचं कधीला जायचं की घरी राहायचं. म्हणून आलायत ना तर सर्वांगाचे कान करून ऐका. ऐका, महाराज सांगतायत करणे ते हेची करा, नरका घोरा का जात जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. पुढे जाऊन महाराज म्हणतायत शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांचे. पुढं तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म. हे लीन व्हावं देवाच्या दारामध्ये, भगवंताच्या दारामध्ये. पण कसं? भावनेने, भावानं देवाला लागतच काय? माझा देव फक्त भावाचा भुकेलाय, भावाचा. देवाला माझ्या अन्य काहीच लागत नाही. फक्त लागतो ती तुमचा आणि माझा भाव. याच्यावरच तो भुकेलाय, बाकी काहीच नकोय. म्हणून कर्म असं करा, कर्म असं करा की जे देवाला आवडेल. कर्म करत असताना माणूस विचार नाही करत की आपण काय करतोय. कारण इथं केलेलं वरी फेडायचंय. काही जण म्हणत असतील इथं केलेलं शरीर जातं वरी काय फेडायचंय महाराज. अहो या देहाची तर माती होणार आहे. ज्या वेळेला मी शेवटचा श्वास घेणार आहे त्यावेळेला आम्हाला आमचे घरातले आणि नातेवाईक त्याच स्मशानभूमीमध्ये नेहून आमची माती करणार आहेत. म्हणजे आम्हाला पेटवून देणार आहेत. महाराज मग पाप पुण्य कसलं आलंय? मग काय आम्ही कसं जरी वागलो, कुठलंही कर्म केलं तरी काय फरक पडतोय? काय शरीर बरोबर जातंय का? महाराज शरीराचे 3 प्रकार पडतात. शरीराचे 3 प्रकार पडतात. एक सूक्ष्म शरीर, एक कारण शरीर आणि हे जड शरीर. ज्या वेळेला कारण पाप पुण्य करून ज्या वेळेला आपण इथपर्यंत आलो, म्हणजेच मनुष्य जन्म मिळाला, त्यावेळेला कारण शरीर संपलं. म्हणजे आपण चांगलं काम केलं होतं, आपण पुण्य केलं होतं म्हणून आपल्याला हे शरीर मिळलंय. पण सूक्ष्म शरीर ते कुठलं? महाराज भर 2 वाजता आपण परांड्याच्या बाजारामध्ये फिरत असतोय रात्रीच्या, पण झोपलेला मात्र बेडवर असतोय. पण आपण तर परांड्यात असतोय. पण आपलं तर हे जड शरीर बेडवर पडलेलं असतंय. मग नेमकं तिथं शरीर होतं की नव्हतं? उदाहरणार्थ जर तिथं एखादी गाडी आपल्या अंगावर आली तर आपण मोठ्याने ओरडतो का? लागणार आहे. तिथं शरीर होतं का? शरीर तर बेडवरती होतं, तरी सुद्धा ओरडलो का? अहो शरीर होतं व तिथं. हे जड शरीर मात्र बेडवर पडलेलं होतं, परंतु सूक्ष्म शरीर आपल्या सोबत होतं. म्हणून आपल्याला भीती होती.
मग माणूस मेल्याच्या नंतर हे जड शरीर आहे, त्याला आग लावली जाते, पण सूक्ष्म शरीरामध्ये आपला जो आत्मा आहे तो स्वर्गवासी होत असतो. म्हणजे आपल्या सोबत येणारं जे स्वप्नामध्ये शरीर असतं ना, तेच आपल्या सोबत मेल्यावर सुद्धा येतं. म्हणून पाप आणि पुण्य हे हिशोब तिथं गेल्याच्या नंतर लागत असतो. म्हणून काम एक करा, कशाला नरका घोरामध्ये पडताय, कशाला नरकामध्ये पडताय. महाराज सांगतायत का, अरे इथं केलेल्या पाप पुण्याची मोजमाप तिथं आहे, म्हणून मग इथं चांगलं कर्म करायचंय, कार्य करायचंय. महाराज म्हणतायत सयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, ज्याच्यामध्ये नारायण आहे. अहो महाराज, आम्हाला माणसातला माणूस दिसेना, सगळ्यांमधला नारायण कसा दिसेल? बरोबर आहे का? माणसातला माणूस ओळखायला तयार नाही आम्ही. अहो ज्या साधू संतांनी हे करून ठेवलं, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अहो ज्या भगवंतांनी हे करून ठेवलं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाहीत. सृष्टी कोणी निर्माण केली? भगवंतांनी निर्माण केली. भगवंत किती आहेत? देवता किती आहेत? समोरच्याला माझा प्रश्न आहे, देवता किती आहेत? देवता, देव आणि देवता, देव किती? बोला ना. देव आणि देवता, हा 33 कोटी देवता आहे आणि देव मात्र एक आहे. आणि तो देव सगळ्यांमध्ये विराजमान आहे. तो देव सर्वांमध्ये विराजमान आहे. ज्या दिवशी भगवंत त्याचं अस्तित्व काढून घेईल ना, ज्या दिवशी भगवंत त्याचं अस्तित्व काढून घेईल, त्याच दिवशी आपल्या दारामध्ये गर्दी होत असते. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर. अहो ज्याच्या सत्तेने हे शरीर चालतं ना, तो जगाचा मालक आहे आणि तो एकमेव आहे आणि तो सर्वांमध्ये विराजमान आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंताचा अंश आहे, म्हणून तुमचं आमचं हे शरीर चालतंय. महाराज, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, त्या जगाच्या मालकाने जर तुमच्यातलं आणि माझ्यातलं अस्तित्व काढून घेतलं ना, तर त्याच वेळेला आपल्या चौघाच्या खांद्यावर जाण्याकरिता गर्दी होत असते दारात. म्हणून ज्याच्या करिता आलोय ना, ते काम मात्र चोख केलं पाहिजे.
इथं पाठवलंय कशासाठी? नुसता संसार करण्यासाठी अजिबात नाही. 2 हात दिलेत कशासाठी? वाईट कर्म करण्यासाठी अजिबात नाही. याच हाताने चांगलं काम करा आणि याच हाताने वाईट अजिबात करू नका. जे चांगलंय ते करा. हात इतका महत्वाचा, इतका महत्वाचा, इतका महत्वाचा आहे सांगू. त्याच्यातलं प्रत्येक बोट सुद्धा महत्वाचं आहे. आमच्या वारकरी संप्रदायाने एवढा नियम भारी घालून दिलाय महाराज. हा हात दिसतोय ना तुम्हाला, हा हात, हे बोट काय काम करतो? हे बोट कुठलं काम करतो? बोला ना. माणूस मेल्याच्या नंतर शेवटचं तर्पण दिलं जातं ते याच अंगठ्यावरून. या का? हे पितृस्थानाची जागा आहे आणि हे बोट सुद्धा पितृऋणातून मुक्त करणार आहे महाराज. ऐका, पतंती पितृ हे शालुप्त पिंडोदक. हे बोट, हे बोट, हे बोट, ते समोर उभा राहिलेले ते 2 जण दादा आहेत, त्यांना बसायला जागा नाहीये. हे बोट दाखवतं दूरवरची वस्तू. हे बोट दाखवतं ते काळे शर्टाचे दादा आहेत. हे बोट दाखवतं बसायला जागा नाहीये माझ्या दादांना. कोण दाखवतं? कानिप दादा समोर शूटिंग काढतायत. हे बोट दाखवतं. हे शुभम दादा ऑपरेटिंग करतायत तिथं. हे बोट दाखवतं. हे दूरची वस्तू या बोटाने दाखवली जाते. या बोटाचं काम काय? या बोटाचं आमच्या नतवाल्या आजी असतील, जरा त्याच्यापेक्षा वयस्कर असतील, किंवा आमच्यापासून अगोदर 20 वर्षाखालचा काळ असेल, तर त्यांनी या बोटाचा उपयोग केलाय. या बोटाचा त्यांनी उपयोग केलाय. आता मात्र राजीनामा दिलाय. का? कोलगेट आले. ह्या बोटाचं काम दात स्वच्छ करायचं. केली का नाही दात स्वच्छ या बोटाने? का? हे लांब आहे, हे आरपार जात. याचं काम आहे दात स्वच्छ करायचं. आता मात्र यांनी राजीनामा दिलाय. का? कोलगेट आले, ब्रश आलाय, त्याच्यामुळे यांनी राजीनामा दिलाय. ह्याचं काम देवाचं बोट. का? हे थोडं कमकुवत आहे. हे थोडं कमकुवत आहे. बघा ना, नाजूक बोट आहे, नाजूक. हे नाजूक बोट आहे. बीपी शुगर जर चेक करताना जर आपलं ब्लड द्यायचं असेल ना, शुगर चेक करण्यासाठी, तर डॉक्टर लोक अगोदर कुठल्याच बोटाला टच करत नाहीत. याला का? ह्याचा जो अग्रभाग आहे ना, हा भाग आहे ना, इतका नाजूक आहे, नाजूक आहे ना, सहज जरी सुई टोचले तरी रक्त येतं, तरी इझी रक्त बाहेर येतं या बोटातून. हे नाजूक बोट आहे. हे नाजूक बोट आहे. जरी पिटीचा रियाज करायला लागलं तरी हे लवकर ओळख नाही. भास्कर महाराज हे येड्यासारखं करतं. का? लवकर वळत नाही, कमकुवत आहे बिचार. जे कुठंच चालत नाही ते, जी नोट कुठंच चालत नाही ती, महाराज म्हणा, देवाच्या दानपिटीत म्हणा, जे कुठंच नाही चालत ते माझ्या देवाजवळ चालतं. जे कुठंच नाही चालत ते माझ्या देवाजवळ चालतं. हे बोट, हे बोट, याचा उपयोग केला का? तुम्ही शाळेत गेले का? तुम्ही शाळेत गेले का? पाठीमाग सोच बदलो, देश बदलने वाला है, सुधारणा हो जाएगी, सोच बदलो. अरे ऐका, हे बोट ज्या वेळेला आई वडिलांना शेवटचं जल तर्पण देतो, म्हणजेच पाणी देतो ना, त्यावेळेला हे बोट वापरलं जातं. हे बोट ही करंगळी ज्या वेळेला लग्न समारंभ पार पडतो, ज्या वेळेला लग्न समारंभ पार पडतो, ऐका, अनोळखी मुलगी अनोळखी मुलाच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करते. अनोळखी मुलगी अनोळखी मुलाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करते. अनोळखी मुलगा अनोळखीचा असतो ना, अगोदरच्या अनोळखीच होते. महिला मंडळ तुम्ही तर बघितला सुद्धा नसेल फोटो बिचाऱ्यांचा. का बघितला होता अगोदर? नाही, तुम्हाला कुठला फोटो? आमच्यापर्यंत आलं, पण आमच्यापासून सुरू झालं फोटो, फोन. तुम्हाला काहीच नव्हतं.
अनोळखी मुलगी अनोळखी मुलाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करते. अनोळखी मुलगा अनोळखी मुलीच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करते. ज्यावेळेला ही क्रिया संपन्न होते, ज्यावेळेला ही क्रिया संपन्न होते, त्यावेळेला एक काम असतंय, कार्य असतंय. काय असतं? होम केलेला असतोय आणि ते सप्तपदी करायचे असते. म्हणजे त्या होमाला 7 प्रदक्षिणा घालायच्या असतात. मग नवरा मुलगा कुठलं बोट पकडतो? बोला ना, ज्यांनी ज्यांनी पकडलंय ते बोला. का नाही कुणीच पकडलं? तवा पद्धत नव्हती ऑनलाईन लग्न लावायची, ऑफलाईन लागत होती. आता सुरुवात झाली. बोला ना. त्यावेळेला हे बोट पकडलं जातं. हे नवरदेव नवरीचं हे बोट पकडतो आणि सुरुवात कशाने करतो? तर सप्तपदीने सुरुवात होते. म्हणजेच हिंदू धर्म सांगतो काय? लग्न कशासाठी करायचंय? काम लग्नाचं कशासाठी करायचंय? अरे अगोदर संसार करण्याच्या अगोदर होम हवन आहे, त्या होमाला आहुती आहे आणि त्याच्यानंतर संसाराचं कार्य. म्हणजे अगोदर होमामध्ये आहुती द्यायची. एकट्याला करता येत नाही हे कार्य, एकट्याला करता येत नाही. प्रभू रामचंद्रांना सुद्धा राजसूयज्ञ करायचा होता, पण सीतामय्या जवळ नव्हत्या. सर्व साधू संतांनी सांगितलं कार्य करायचं, पण बायको जवळ लागती. नव्हती ना सीतामय्या, ती जवळ नव्हती. त्याच्यामुळे मग प्रश्न पडला. साधू संतांनी सांगितलं, ऋषी महाराजांनी सांगितलं, आता तुम्हाला यज्ञाला बसता येणार नाही का? हा यज्ञ जोडीने करावा लागतो, आहुती जोडीने टाकावं लागते. मग त्याच्याकरिता तुमची बायको आणा. प्रभू रामचंद्र म्हणले याच वेळेला आता आणणं शक्य नाही, मग तुम्हाला काहीतरी पर्याय करावा लागेल. म्हणून त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांनी स्वर्णाची शिता म्हणजेच सोन्याची शिता बाजूला ठेवली आणि दोघांनी मिळून आहुती दिली यज्ञाला. राजसूयज्ञ संपन्न झाला. एकट्याच्यानी नाही, दोघाच्यानी. म्हणून लग्न झाल्या झाल्या अगोदर क्रिया कुठली? संसाराची नाही नाही नाही, अगोदर भगवंताचा यज्ञ सोहळा आहे, त्याच्यामध्ये आहुती आहे आणि नंतर प्रपंचाला सुरुवात आहे. म्हणजे लग्न का करायचंय? हे कर्म का करायचंय? तर भगवंता अगोदर तुझी सेवा आहे. हे साधू संतांनी सांगून दिलेलं आपल्याला आहे आणि ते आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत. मामा पाठीमाग का उभा आहे? मामा 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 कोरोनाने दाखवून दिलं, मामा बी नाही लागत. अगोदर पासून मामा उभा आहे. त्याचं कारण आहे, अगोदर लईच लहानपणी लग्न होत होती, नवरदेव बी पळून जात होता, नवरी बी पळून जात होती. दुसरा हुडकायला नाही, त्यांना कळतच नव्हतं लग्न आहे म्हणून. बऱ्याच इथं माझ्या महिला असतील 7 ते 8 वर्षामध्ये लग्न झालेले, बऱ्याच जणी सापडतील. तसा शोधायला गेलो ना एवढा टाइम नाही, पण 12 ते 13 वर्षाच्या आतल्यांची ज्यांची लग्न झाली ते बऱ्याच सापडतील. मग काय समज असते हो त्यावेळेला? मग सगळ्यात आवडता व्यक्ती, सगळ्यात जवळचा व्यक्ती कोण हो? मामा. त्यावेळेला लय लेकरं मामावर प्रेम करायचो. आता मामा पोरांना घरी सुद्धा येऊ दे ना. आता मामा ज्यांना पोरीत ना, ज्या मामांना पोरीत, ती तर लांबूनच म्हणतो तुझ्या पोराचा भरवसा नाही, तू तिकडच राह. काय भरवसा आहे माझी पळून नेली तर? पण पहिला आवडता कोण होता? तर मामा होता, मामा. म्हणून ती नवरा नवरी पळून जाऊ नये, येड्यावणी करू नये. मग मामानी खांद्यावर हात ठेवला. कुठे हात ठेवते? कंबर नाही धरीत, खांदा धरते. खांदा का दाब टाकते. तेव्हापासून ते सुरू झालंय का? ते लहान लहान वयामध्ये लग्न केलं जायचं पूर्वी. तेव्हापासून ही प्रथा चालत आली. आजपर्यंत सुद्धा मामाच लागतोय, पण कोरोनाने तेही संपवला. आता गुरु मामा, मानलेला मामा सक्का तर टिकच ना,
पण ह्या मामाचं महत्व काय होतं की लहान वयामध्ये लग्न झाल्याच्या नंतर त्या नवरा नवरीनं पळून जाऊ नये, म्हणजेच इकडं तिकडं फिरू नये, लग्न समारंभ अगदी व्यवस्थितपणे पार पाडावा म्हणून जीवाची व्यक्ती जवळ आणि त्या मामाने आपल्या त्या भाचीच्या खांद्यावरती हात ठेवायचा आणि लग्न समारंभ संपन्न व्हायचा. ही पद्धत आहे, ही परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल मी काय सांगत होते? करंगळीपर्यंत आलत ना, पुन्हा लग्नाचा विषय निघला. नाही, मी तसं कुठंही जाऊ द्या, मी कुठंही गाडी घेऊन जाऊ द्या, स्टेशनवर येणार म्हणजे येणार, म्हणजे जिथं मुद्दा चालू होता ना तिथं येणार म्हणजे येणार. काय चाललं होतं? अरे ही अनोळखी मुलाशी नातं जोडायला लावते, तिला करंगळी म्हणतात. अनोळखी व्यक्तीशी 7 जन्माचं नातं जोडते, तिला करंगळी म्हणतात. पण जन्मदात्या माय बापाशी स्मशानभूमीवरती शेवटचा संबंध तोडतो, त्याला अंगठा म्हणतात. हे हाताचं कर्म आहे, हे हाताचं कर्म आहे. हे जाणलं पाहिजे, हे जाणलं पाहिजे. महाराज याच हाताने चांगलं कर्म करावं, याच हाताने चांगलं कर्म करावं. का इथलं आपल्याला कटुडं घेऊन जायचंय, इथं केलेल्या कर्माचं कटुडं आपल्या सोबत येणार आहे. मग आपण ठरवायचं किती चांगलं करायचं आणि किती वाईट करायचं. कारण इथून आपल्याला काहीतरी घेऊन जायचंय, मग जात असताना एकच गटुडं न्या, ते म्हणजे शुद्ध पुण्याचं गटुडं, आणि ते आपल्याला बरोबर न्यायचंय. आणि तेवढंच आहे, बरोबर काहीच येत नाही बाकीचा. हा किती संपत्ती कमवा तुम्ही, तुम्हाला वाटतंय का तुमच्या सोबत कोणी काही देईल? घरातला रुपया सुद्धा नाही, रुपया सुद्धा नाही. तुम्ही मरून बघा. माझं खोटं वाटत असं तुम्ही मरून बघा, तुमच्या सोबत काय. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. म्हणून चांगलं कर्म करा, ह्या हाताने याच हाताने खाली हाताने यायचंय आणि खाली हाताने जायचंय. आना नंगा और जाना नंगा, लेकिन किसी को ख्याल में नहीं आता. ये हमारा धोका है. बरोबर का? काहीतरी घेऊन जाण्यासाठी एखादं समजा काहीतरी न्यायचंय म्हणल्यावर आपल्याला काहीतरी कपडा पिशवी लागल ना. कोणी कोणी आणल्या पिशव्या? शुद्ध पुण्याचं गटुडं नाही न्यायचं का तुम्हाला? काहीच नाही आलं, रिकाम्याच हाताने आला का? महाराज शुद्ध पुण्य नेण्यासाठी मनरूपी गटुडं लागल आज, मनरूपी. पण याच हाताने याच भगवंताची सेवा करा, चांगलं कार्य करा. कारण जात असताना जे कार्य आपण चांगलं केलंय ना त्याचं रूपांतर पुण्यामध्ये होत असतं आणि केलेलं पुण्य आपल्या बरोबर येत असतं. काही जण म्हणतील महाराज इथं केलेलं पुण्य वरी येतं का? येतं. उदाहरणार्थ जर आपला मुलगा अमेरिकेत असला तर डायरेक्ट पैसे घेऊन आपण तिकडे जात नाही. भारतातले नोटा बँकेमध्ये
बाउंड्रीवर कन्वर्ट कराव्या लागतात. म्हणजेच आपले नोटा त्यांना द्यायच्या आणि त्यांच्याकडून डॉलर घेऊन त्या मुलाला मिळत असतात. म्हणजे पण अगोदर आपल्याला आपल्या नोटा भराव्या लागतात बँकेमध्ये. म्हणून नाही जमत, आमचं तिथं चालत नाही असं म्हणून जमत नाही. अगोदर आपला तिथं भरणा करावा लागतो, त्याच्याशिवाय तिकडं मुलाला भेटत नाही. मग तसंच अगोदर इथं चांगलं कर्म करावं लागेल. त्याचं रूपांतर केला होता हास, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता हास, यादसाठी केला होता हास, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता. शेवटादिच गोड व्हावा, शेवटादिच गोड व्हावा, हाताने जिद्दीने पाहून हाताने जिद्दीने पाहून विसावा. म्हणून नेहमी माणसाने कामामध्ये तत्पर असावं. पण चांगल्या कामामध्ये चाललाय सप्ताह, करा देणगी जेवढं होईल आपल्याला. नाही आपली जास्त परिस्थिती हो, 100 रुपये नाही देऊ शकत का आपल्याला? आपण देऊ शकत नाही का सप्त्याला? द्या, त्याचं रूपांतर पुण्यामध्ये होणार आहे आणि ते रुपये आपल्याला वापरायला मिळणार आहे. म्हणजे पुण्य आपल्याला वापरायला मिळणार आहे. म्हणून करा ना मदत, तेच येणार आहे. एक जण असाच कीर्तनात ऐकून गेला. महाराज सांगत होते प्रवचनामध्ये, कितीही कमवा इथंच ठेवून जायचंय. श्रीमंत माणूस होता, त्याला वाटलं कितीही कमवलेले इथं ठेवून जायचंय. म्हणजे महाराज बोलणं तरी काय आहे तुमचं, हे योग्य नाही. अहो माझ्याकडे 4-5 गाड्या आहेत, 4-5 बंगले आहेत आणि ते इथं ठेवून जायचं नाही जमायचं, मला बरोबर घेऊन जायचंय. महाराज म्हणले, बाबा तुला इथून नेता येणार नाही, तुम्ही शांत बसा म्हणला महाराज. त्यांनी गावातली सगळी परांड्यातली गोळा केली हो महाराज मंडळी आणि विचारू लागला, असा कोण महात्मा आहे इथल्या वस्तू मला नेण्याकरिता मदत करेल, म्हणजेच उपाय सुचवेल. सगळ्यांनी विचारलं, बाबा नेमकं तुला न्यायचंय तरी काय काय? ती म्हणला, सगळंच न्यायचंय मला बरोबर. म्हणजे बंगला न्यायचाय, गाडी न्यायची, पोरं सुद्धा नाहीत न्यायची. म्हणला पोरं इथंच ठेवायच्यात का? थोडं पर राहिलेले त्याची मालकी मला त्यांना द्यायची, म्हणजे सांभाळायला ठेवायचे. पण मला बंगला गाडी न्यायची आहे. सर्व महाराजांनी सांगितलं, बाबा नेता येत नाही, इथून मागेही कुणी नेलं नाही, तुलाही नेता येणार नाही. त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, ती विचार मनातून काढ. हा ऐकच ना, तुला न्यायचंय काय काय? मला सगळं न्यायचंय म्हणला. महाराजांनी सांगितलं, इथल्या वस्तू जर तुला बरोबर न्यायच्या असतील, ह्या दिसणाऱ्या वस्तू नेता येत नाहीत, पण याच्या बदल्यामध्ये जर तुला न्यायचं असेल तर मात्र तुला या हाताने दान करावं लागेल. दान. अरे गाड्या स्वरूपात जे पुण्य तुला प्राप्त होणार आहे ते बरोबर येणार आहे. म्हणजे जितकी तुझी प्रॉपर्टी आहे ना, तितकं तुझ्या सोबत पुण्य येणार आहे. फक्त इथे तुला दान करावं लागेल. म्हणून तुझ्या हाताने काम एक कर की जिथं का गरज आहे दानाची, जिथं का गरज आहे मदतीची, तिथं तू मदत कर. अरे ह्या बंगलान गाड्या काय घेऊन बसलाय, याच्यापेक्षा तुला चांगले दिवस भोगायला भेटतील. त्याचं रूपांतर कधी होईल जर तू कर्म चांगलं करशील ना, हयात आहेस तोपर्यंत. इथल्या बंगलान गाड्या काय घेऊन बसलाय, तुला बरोबर न्यायचं असेल ना, तर ते कन्वर्ट करून म्हणजेच पुण्य तुला बरोबर नेता येईल. म्हणजेच ह्या हाताने कर्म चांगलं कर आणि दान धर्म कर. याच हाताने सगळ्यांना मदत कर, म्हणजे तुला तुझ्या सोबत नेता येणारा पुण्याचा साठा हा याच्यापेक्षा मोठा असेल. मग महाराज त्याला कसं तरी पटलं. असे काही काही बरेच आहेत, असे काही काही बरेच आहेत, त्यांना सांगून पटत नाही, सांगून पटत नाही. काही काही तर म्हणले, प्रभू रामचंद्र देवच नाही, देवच नाही,
असे बरेच म्हणणारे नास्तिक आहेत, देवच नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ 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 ओ मन पारे अनंत वाचार बरळती बरळ, काही बी बरळतेत लोक, काही बरळतेत, त्यांना काहीच कळत नाही. पण देव आहे हे नाकारता येणार नाही. जरी डोळ्याने नाही दिसला तरी सुद्धा तो नाही असं जाहीर होणार नाही. मला घातलेला हार होता ना, त्याला सुगंध होता. दिसला का तुम्हाला डोळ्याने? तुम्हाला डोळ्याने दिसला का? पण अनुभव आला ना केव्हा? ज्यावेळेला नाक त्याला लावलं तेव्हा. नाकाला सांगावं लागते त्याच्यात सुगंध आहे की नाही पहा. गुळामध्ये गोडी आहे, गुळामध्ये गोडी आहे, दिसते का? अजिबात दिसत नाही. या जिभीला सांगावं लागतं बाई त्यातली रचना चाखून बघ जरा, बघ त्याला चव कशी, आंबट लागतो की तिखट लागतो? गुळ कसा लागतो? गुळ गोड लागतो, गोड. ही जीभ सांगते, वरून अजिबात दिसत नाही. याच्यामध्ये करंट आहे, याच्यामध्ये या वायर मध्ये करंट आहे, वरून दिसायला का? पण शुभम दादाला म्हणावं लागेल जरा वायर कट कर आणि आम्हाला लावून बघ. नाही हे नाकारता येणार नाहीये. आहे. लाकडामध्ये अग्नी आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, दिसतो का? दिसतो का? अहो घर्षण करून बघा, अग्नी तयार होतो न काडी लावतो. तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण मंथन करण्यासाठी दूध लागेल, मंथन करण्यासाठी दूध लागेल. दुधामध्ये तूप आहे का? दुधामध्ये तूप आहे का? आहे? दिसत का? दिसत? अजिबात दिसत नाही. पण आहे हे नाकारता येणारच नाही. आपल्याला बाप आहे, आपल्या बापाला
बाप होता आपल्या बापाच्या बापाला, बाप होता त्याच्या बापाच्या बापाला, बाप होता रे. अशीच ही परंपरा पुढे चालत आली म्हणजे याचं बीज रवणार कुणीतरी होत हे नाकारता येणारच नाहीये. त्याच्यामुळं देव नाकारता येणार नाही. म्हणून देव पाहायची गोष्ट नाहीये, देव अनुभवायची गोष्ट आहे. दिसत नाही पण नाही म्हणून चालणार नाही, दिसत नाही पण नाही म्हणून चालणार देवा नाही. आहे देवा आहे हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय. देवा आहे देवा आहे हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय. हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. आहे आहे भगवंत ज्या दिवशी नाही म्हणायचं किंवा ज्या दिवशी नाही असं जाहीर करावं, कोणत्या दिवशी, ज्या दिवशी याला बोलताही येणार नाही आणि याला हलता सुद्धा येणार नाही, त्या दिवशी म्हणावं याच्यातून संपलाय, याच्यातून संपलाय बाबा, त्याची कृपा आहे. या घराला 9 दारं असताना सुद्धा तो त्याच्यामध्ये विराजमान आहे, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. एखाद्या खोलीमध्ये हवा कोंडा राहते का बघा, अरे पण 9 दारं आहेत या खोलीला, या पिंजऱ्याला 9 दारं असताना सुद्धा ती उघडी आहेत. मोजा, ती उघडी आहेत तरी सुद्धा माझा भगवान विराजमान त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपले साधू संत एकच सांगतायत, बाबा अरे त्याची कृपा आपल्यावर आहे म्हणून खऱ्या अर्थाने आपण या धर्म मंडपामध्ये येऊ शकतोय. कुणी बी नाही इकडे येत. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा मिळतंय हा सत्संग, तेव्हा मिळतंय माझ्या महाराजांचं सानिध्य. म्हणून महाराज म्हणतायत, सांगत 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगत 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला. सांगतो 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला. सांगतो 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो 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 तुम्हासी बाजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मावया, नाही तरी गेला जन्मावया, नाही तरी गेला जन्मावया, नाही तरी गेला जन्मावया, नाही तरी गेला जन्मावया. करिता 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 बरोबरी करिता 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 बरोबरी करिता 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 बरोबरी गुरावची तोरे, करिता 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 बरोबरी गुरावची तोरे. करिता बरोबरी दुरावसी दुरीन भवाची पुरी वाहावसी. जवळ असलेला परमात्मा लावून गेल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे याच्यामध्ये असणारं नारायण तत्व दुरावलं जाईल. म्हणून आज आता ताबडतोब कामाला लागा, म्हणजे एवढाच उपदेश करतोय. केवढा? आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नाश आयुष्याचा,
तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सगळ्याच्या बाळाच्या सगळ्याच्या बाय माझे दंड भक्त सगळ्याच्या बाळाच्या सगळ्याच्या बाय माझे दंड भक्त वादन टाळा सगळं सांगावं लागतं आम्हाला काय सांगायचं मी आतापर्यंत एकदा तरी त्रास दिला का तुम्हाला म्हणले का विठ्ठल विठ्ठल तरी हा म्हणल्यावर तुम्ही माझं कौतुक करू नये सुरुवातीलाच राहा उभा राहा मतदान तुम्हाला एकदा तरी कौतुक मी यांच्या विरोधात गेली यांच्या विरोधात सुरुवातीलाच तरी सुद्धा तुम्हाला त्यांची जाण नाही काय आहो असं नका न करू उभा केलंय म्हणल्यावर आ महाराज म्हणतायत अरे एवढाच उपदेश पुढे केवढा म्हणून चांगलं कर्म करा अघोर नरकाला कशाला जाता भंगाचं पहिलं चरण करा कर नेते हे करा कर नेते हे करा कर नेते हे करा करा नेते हे करा कर 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 नेते हे करा गोरका जाता गोरका अगोरका जाता दया भजे नारायण दया भजे नारायण दया भजे नारायण दया भजे नारायण गोरका भजे नारायण दया भजे नारायण दया भजे नारायण दया भजे नारायण नरका घोरा का जाताय जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेच करा म्हणून महाराज नेहमी मनाला मनच कीर्तनाला येतं मनच घरी सुद्धा राहतं म्हणून अगोदर लगाम कुणाला घालावं माहिती का परमार्थ जर करायचा असेल तर मनाला लगाम घालावा लगाम आणि मग लगाम हातात आपल्या घ्यावा पण आपलं झालंय कसं आपलं मनाच्या हातात गेलाय लगाम त्याच्याच बाजूने चलतोय आपण पण तसं नाही चलायचं आपल्या हातात त्या मनाचा लगाम पाहिजे मनुमार्गे गेला तो तेची मुक्कला मनुमार्गे गेला तो तेची मुक्कला मनाच्या मागे जायचं नाही मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला पण हरी पाठीस ते रविला तोची धन्य म्हणून महाराज म्हणतात ओ पापी मन करले भजन ओ पापी मन करले भजन बाद में प्यार
पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, बाद में प्यारे पछताएगा जब। अरे पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा। क्यों करता है तेरा मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, खाली हाथ आया जग में खाली हाथ जाएगा। वैसा कर्म किया है तूने वैसा ही फल पाएगा। बाद में प्यारे पछताएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा। वाह वाह वाह, आता तुम्हाला करंट लागलाय पण माझ्या जायची वेळ आली. कुठं? माझ्या घरी. विठ्ठल विठ्ठल. आता खऱ्या तुम्ही जाग्या झालात, मात्र कीर्तन संपत आलंय. महाराज म्हणतायत या पिंजऱ्यातून पक्षी उडून जाईल ना, त्यावेळेला या सजवलेल्या पिंजऱ्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि आज आत्ता ताबडतोब चांगल्या कामाला लाग. महाराज वेळेअभावी उड जाएगा. जोपर्यंत वेळ आहे तोवर राहील ना ते उड जाएगा. बघू मला सांगायचंय काय, काम चांगलं करा. जे चांगलं काम आहे त्याचं रूपांतर पुण्यामध्ये होईल. मग त्याचं रूपांतर पुण्यामध्ये झाल्याच्या नंतर ते बरोबर घेऊन जायचंय. जे होणार आहे ते चुकणार नाही. 101% होणार आहे म्हणजे होणार आहे. होणार ते ना चुके क्यों, होणार ते चुके न क्यों, प्रभु सगळे पाहतो का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो. होणारे ते ना चुके क्यों, होणारे ते चुके न क्यों, प्रभु सगळे पाहतो का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो. नर जन्माला आला जेव्हा, तू कधी केले होते कामा. नर जन्माला आला जेव्हा, तू कधी केले होते कामा. परी तुझ्या पोटाची कळकळ, परी तुझ्या पोटाची कळकळ, जागीच तो पाहतो का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो. अजगर पडला पडोनी राही, चालत से मुंगीच्या पायी. अजगर पडला पडोनी राही, चालत से मुंगीच्या पायी. अचूक त्याची खळगी भरण्या, अचूक त्याची खळगी भरण्या, जागीच कुणी धाडतो का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो मानवा, का चिंता वाहतो.
कारण जगाच्या मालकाने जन्म होण्या अगोदर आईच्या स्तनामध्ये उत्पत्ती दुधाची केली. हे म्हणजे भगवंताचे उपकार आहेत दादांनो. म्हणून चिंता करायची काहीच गरजच नाहीये. जगाचा मालक पालन पोषण करायला तयार आहे, परंतु कर्म चांगलं करावं लागेल. जे कर्म आपल्याला करायचंय ते योग्य असावं. जे कर्म आपल्याला करायचंय ते योग्य असावं. ते जनतेच्या कल्याणाचं असावं, स्वहिताच्या कल्याणाचं असावं, धर्माच्या कल्याणाचं असावं. ते कार्य करावं, ते कार्य करावं. गर्व करू नये, गर्व करू नये. गर्वाचं घर नेहमी खाली असतं. माणसाने जीवन जगत असताना गर्व करायचा नाही. भल्या भल्या पाहुणाऱ्याला उलटून पाणी दे, भल्या भल्या पाहुणाऱ्याला उलटून पाणी दे, भल्या पाहुणाऱ्याला उलटून पाणी दे, भल्या भल्या पाहुणाऱ्याला उलटून पाणी दे. पवन नदीचं पाणी रे गड्या मोठे वडीते, पवन नदीचं पाणी रे गड्या मोठे वडीते, भल्या भल्या पाहुणाऱ्याला उलटी पाणी दे, भल्या भल्या पाहुणाऱ्याला उलटी पाणी दे. म्हणून कुठल्याच गोष्टीचा गर्व करायचा नाही. ज्याला सत्तेचा, संपत्तीचा आणि तारुण्याचा गर्व होतो, इतिहासात त्याचा दुर्योधन होतो. दुर्योधनाकडे सत्ता होती, संपत्ती होती, पण तारुण्य इतकं मनमत्त आणि उदनमत्त आणि इतकं वाईट करत होता, त्याचा इतिहासात दुर्योधन झाला. उन्मत्त आणि मदनमत्त झालं होतं तारुण्य त्याचा इतिहासात दुर्योधन झाला. सत्तेला कमी नव्हतं, संपत्तीला कमी नव्हतं, तारुण्याला सुद्धा कमी नव्हतं, पण इतिहासात त्याचा दुर्योधन झाला. अरे ज्याच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्य होतं, तरी सुद्धा धर्ममंडपात येऊन 2 तास कीर्तन ऐकण्याची तयारी ज्यांची होती, त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले इतिहासात. खऱ्या अर्थाने त्याच राजाची उद्या जयंती साजरी होते. अरे जगाचा पोशिंदा म्हणलं तर काहीच वावग ठरणार नाही. इतकं माझ्या राजाने कार्य कर्तव्य करून दाखवलं. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा जगाचा पालन पिता उद्या येतोय. उद्या महाराज ज्या मातेमुळे आला, ज्या मातेमुळे आला, ती माता आहे जिजाऊ मासाहेब. खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं कुणी असेल तर माझ्या मासाहेब जिजाऊमुळं झालं. राजांवर संस्कार करणारी जिजा माताच होती. म्हणून खऱ्या अर्थाने या देहाला वाटतं माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप, कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप बापाचा माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. आता होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला. तो बापाचा बाप
छत्रपती नाव दैवत छत्रपती नाव दैवत छत्रपती शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती 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 जय जय भवानी जय जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी देवीवर शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती आहोत दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत करंटामध्ये राहणार. हो बघा ना अंगावर शहारे आले पाहिजे हो. काय टाळ्या वाजवताय जीव गेल्या का हो ज्याच्यामुळे इथं आपण उभाय बसलोय ते एका महान मातेचं कार्य आहे. तिचं नाव आहे मासाहेब जिजाऊ. अहो त्यांच्यामुळेच आज आपण या धर्ममंडपामध्ये त्यांनीच दिली शिवाजी महाराजांना शिकवण स्वराज्य निर्माण करावं लागतंय. नसताना बाबांना स्वराज्य निर्माण झालं नसते छत्रपती महाराज नसते राजे नसत्या मासाहेब
तर खऱ्या अर्थाने परवानगी घ्यावी लागली असती. चहा बना हम परंडा नगरी में एक कीर्तन करना चाहते हो, आपकी मर्जी हो तो कर लो. परवानगी घ्यावी लागली असती किंवा नसते माझे छत्रपती शिवाजी महाराज झाले, नसत्या माझ्या मासाहेब जिजाऊ झाल्या. खऱ्या अर्थाने उपकार आहेत या दोन महान व्यक्तींचे आपल्यावरती. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या डोक्यावरचा पदर, आपल्या कपाळावरचं कुंकू शाबूत राहिले एकमेव कारण माझ्या मासाहेब जिजाऊ. पण काही अजूनही कुंकू लावत नाहीत, अजूनही कुंकू लावत नाहीत. शहरात तुम्ही जाऊन बघा, बाई विधवा आहे का बाई सौभाग्यवती हेच कळायला तयार नाही. अरे ज्याच्यामुळं आपली संस्कृती टिकली आहे ना दादा, त्या आपल्याला सन्माननीय असणाऱ्या एकदा माझ्या जिजाऊ मातेकडे बघा. डोक्यावरचा पदर नाही खाली घेतला, कपाळावरचं कुंकू कधीच नाही पुसू दिलं माझ्या मातेने. पण स्वराज्य निर्माण करण्याकरिता आपल्या नेहमी पुत्राला सांगत गेली, राजांना सांगत गेली, कार्य करावं लागतंय तुम्हाला, स्वराज्य निर्माण करावं लागतंय, जनतेवर होणारा अत्याचार थांबवावा लागतोय. ही शिकवण दिली खऱ्या अर्थाने कुणी? मासाहेब जिजाऊ. खऱ्या अर्थाने उपकार आहेत त्या राजांचे, त्या मातेचे. याच मातीमध्ये रक्त सांगतं माझ्या राजाने. तेव्हा हे स्वराज्य उभारलं, तेव्हा आपले सुखाचे दिवस आहेत. नाही तर नसते. ज्या धर्म मंडपामध्ये बसतोय त्या साधू संतांचे उपकार आहेत, त्या गजानन बाबाचे उपकार आहेत. म्हणून मनावं वाटतं खऱ्या अर्थाने, हे कृपावंता शहगावच्या संता, हे कृपावंता शहगावच्या संता, वेगी धाव आता, 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 वेगी धाव आता. महाराज तुमची वाट मी पाहू, तुमच्या दर्शनाने झाला मला नाहू. कुठवर बाबा तुमची वाट मी पाहू, तुमच्या दर्शनाने झाला मला नाहू. हे कृपावंता शहगावच्या संता, हे कृपावंता शहगावच्या संता, वेगी धाव आता, वेगी धाव आता, वेगी धाव आता, वेगी धाव हे खऱ्या अर्थाने उपकार आहेत संतांचे. म्हणून आपण इथे आहेत, म्हणून चांगले विचार आपल्या कानावरती आहेत. म्हणून साधू संताला आणि मासाहेब जिजाऊंना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यात कधीच विसरून चालणार नाही. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत राजाला विसरून चालणार नाही. म्हणून दिलेल्या वेळेमध्ये चिंतन करण्याचा सुयोग. आता आपला टाइम संपलेला आहे. मी आतापर्यंत कुणाला सुद्धा त्रास दिला नाही, आता इथून पुढेही. पण मी सांगते तसं ऐकायचं. आता मात्र भजन करायचं सर्वांनी. मी अजिबात कुणाला सुद्धा एकदा सुद्धा म्हणले नाही भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, अजिबात नाही. पण आता सांगते शेवटच्या क्षणाला, आणि ते मात्र तुम्ही ऐकायचंय बरं का. सगळ्यांनी मुखाने टाळी. हेच बघायचं होतं तुम्ही किती करंट मध्ये आहेत. सगळ्यांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी. ऐकणार ना, ऐकणार ना. हाताने टाळी आणि मुखाने नाम. आता सुरुवात आहे. तू ले ले हरी का नाम विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा. तुम्ही करंट मध्ये आहेत, माझ्या लक्षात येते, पण आता मात्र टाइम. म्हणून सर्वांचे मनापासून एकदा धन्यवाद देते. सर्वांनी गोड अशी साथ दिली आणि आमच्या शुभम दादाने शेवटपर्यंत आवाज टिकून ठेवलाय. ज्या शुभम दादाने आवाज टिकून ठेवलाय त्यांचा आवाज सुद्धा रेकॉर्ड झालाय. म्हणजे त्या महाराजाचा आवाज रेकॉर्ड झालाय. रेकॉर्ड करणारे सुद्धा आमचे कानिफनाथजी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मृदंगावर असणारे हरी भक्तीपरायण आमचे गुरुजी आमटे बुवा. गोड अशी साथ आहे. सर्वच टाळकरी महाराज वृंद मंडळी आणि विशेष आमच्या महिला वाजवा ना खाली बसलेले यांच्याकरिता. वा 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 वा. सर्वांचे एकदम मनापासून धन्यवाद देते. गोड असं नियोजन केलेलं आहे. आमच्या काकांनी अगोदरच लावून ठेवलेलं रोप आहे. त्याला पाणी घालण्याचा आमचा तिवारी परिवार करतोय. काकांना आणि या परिवारांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण काकांमुळे आज आपण इथे, काकांमुळं आज आपण इथे. काकांनी सुरुवातच नसती केली तर आपण आज इथं नसतो. म्हणून काकांनी सुरुवात केली, पण पुढं असणारा आमचा तिवारी परिवार यांनी सुद्धा त्याला त्या रोपाला पाणी घालण्याचं काम सातत्याने करतायत. कदाचित बी लावून गेल्यावर नाहीच त्या ब्याकडे लक्ष दिलं तर झाड उगवल का हो? नाही उगवणार. तसं आमच्या काकांनी बी टाकण्याचं काम केलंय. पण पुढं असणारे हे कुटुंब तिवारी परिवार कुटुंब त्याला पाणी घालण्याचं सातत्याने काम करतय. आणि ते सातत्याने काम खऱ्या अर्थाने एक तपपूर्ती सोहळ्यामध्ये पदार्पण झालंय. त्याचं आज खऱ्या अर्थाने 13वं वर्ष एक तप झालंय आणि दुसऱ्या तपामध्ये आपण चाललेलो आहे. आणि त्याच 13व्या वर्षामधील सप्ताहामधील आज 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प खऱ्या अर्थाने परमभाग्याने या साधू संतांच्या कृपेने माझ्यापर्यंत पोहोचलंय. 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आज या ठिकाणी मी त्यांच्या चरणावरती समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम. धन्यवाद महाराज. अखंड हरिनाम सप्ताह मौजे परंडा श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त चालू असलेल्या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा हरिभक्त परायण गुरुमाता माईसाहेब महाराज पाटील श्री क्षेत्र सामनगावकर यांची दुसऱ्या अशा प्रकारची हरिकीर्तन झालेली सेवा झालेली आहे. तरी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. उद्याची हरिकीर्तन सेवा हरिभक्त परायण शिवचरित्रकार श्वेताताई महाराज बडे आळंदीकर यांचं उत्कृष्ट शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उद्याचं कीर्तन आहे. आणि महाराज
चरित्रकार सुद्धा आहेत. उद्याही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आणि आजचे जागर आवार पिंपरी, कात्राबाद आणि ढग पिंपरी आजचे अन्नदाते जे आहेत त्यांनी आपला आपला श्रीफळ स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. हॅलो, पुरुष मंडळींनी एकानाही जेवणासाठी बसण्याची कृपा करू नये. कृपया फक्त महिला जेवणासाठी बसतील. ती पण आता सांगितलेलं नाही आणखी जेवायला बसायला. फक्त महिला जेवायला बसतील, पुरुषांनी बसायचं नाही. आजची सकाळचा नाश्ता